मी गोविंद कुमार चिंचोलीकर. आदरणीय गायकवाड साहेब, आपण एक नामवंत वकील साहेब आहात आणि समाजामधली खूप मोठी दुर्दशा निर्माण झालेली आहे. तेव्हा समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीनं समाजामध्ये आपण जर बघतो ते जाती अभिमानाचा खूप मोठा ऊत आलेला आहे. तेव्हा विकासाच्या दृष्टीनं एक समाजाची मुवमेंट कशी असावी यावर तुम्ही आताच एक शब्द बोललात की जातीचं नेतृत्व ही प्रोडक्शन निर्माण करू शकत नाही. याच्याबद्दल थोडंसं तुमचं काय मत आहे ते सांगा. ज्यावेळेस बाबासाहेबांची मुवमेंट चालू होती त्यावेळेस बाबासाहेबांना जात ही शब्दच आडवा येत होता. म्हणून जातीच्या भावना ज्या आहेत ते कमी करण्यासाठी बाबासाहेबांनी आपला आटोकाट प्रयत्न केलेला आहे. म्हणून बाबासाहेब हे जातीची लिडरशिप आयुष्यात केलेली नाही आणि जातीची लिडरशिप बहुजन नेतृत्व घडू शकत नाही. त्याचं मूळ कारण आहे, जोपर्यंत जात भारतात आहे लोक म्हणतात जात जात नाही, परंतु जात जाते. बाबासाहेबांनी सिद्धांत सांगितलेले आहेत, ज्या जातीने रोटी बेटी व्यवहार केला ही त्या जातीपाठी मागची भावना ही निघून जाते आणि बाबासाहेबांच्या विचाराचा जो अजेंडा आहे तो पुढे जाऊ शकतो. परंतु आमच्या डोक्यामध्ये जी जात आहे त्या जातीच्या पाठीमागच्या ज्या भावना आहेत तीच भावना घेऊन आजची वर्तमान परिस्थितीमधली लिडरशिप काम करत आहे. त्यामुळे जाती व्यवस्था टिकून आहे आणि त्या कारणाने इथली समाज व्यवस्था देखील ब्राह्मणवादी समाज व्यवस्था देखील प्रगल्भ होत जात आहे. म्हणून त्याला मूळ कारण आपण इंटलेक्च्युअल वर्गच आहोत. ज्या बाबासाहेबांनी ज्या जातीसाठी जातीसाठी जो संघर्ष केला आणि तो संघर्ष करून आपल्याला जो धम्म दिला, धम्म म्हणजे विचार दिला, जे बुद्धाच्या धम्माकडे वाटचाल करावी. बुद्धाचा धम्म हा अंधश्रद्धेवर आधारित नसून एका वैचारिक विचारावर अवलंबून आहे. म्हणून जर धम्म स्वीकारला तर जात ही आपल्या डोक्यात राहणार नाही आणि जातीचा डोलारा हाच हिंदू धर्माचा डोलारा आहे आणि जात जो पाळतो तो हिंदूला पोषक असा शब्द आहे. म्हणून आजच्या लिडरशिपला माझं एक आव्हान आहे की त्यांनी आपल्या डोक्यातलं जात काढून एक ह्युमन म्हणून, एक इंटलेक्च्युअल कार्यकर्ता म्हणून समोर येऊन आपली लिडरशिप डेव्हलप करावी. तेव्हाच आपण जातीचे नेते न बनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महामानवाच्या विचाराचं नेतृत्व आपण उदयास आणू शकाल आणि आपलं मूल्य समाजासाठी, प्रतिसमाज म्हणजे बहुजन समाजासाठी आपण एक मूल्यवान व्यक्ती ठरा. तेव्हा अशी विनंती आहे माझी इंटलेक्च्युअल लोकांना की बाबासाहेबांच्या अनुयायांना, जो कोणी बाबासाहेबांचा अनुयायी म्हणजे वनली फार महार कास्ट नव्हे, तर बाबासाहेबांचा अनुयायी म्हणजे इथला बहुजन समाजामधला प्रत्येक व्यक्ती हा बाबासाहेबांचा अनुयायी आहे. अशी कल्पना डोक्यात ठेवून जर कोणत्याही जातीचं नेतृत्व जर माणूस जात डोक्यात ठेवून नेतृत्व करण्याचं सोडून दिला तर निश्चितच समाज व्यवस्थेमध्ये त्याचा बेनिफिट होईल आणि बाबासाहेबांची मुवमेंट गती धरेल. परंतु बाबासाहेबांची मुवमेंट आजच्या वर्तमानामध्ये मंदावलेली दिसून येते. कारण प्रत्येक माणूस, प्रत्येक जातीचा व्यक्ती आपापल्या महामानवाला जातीचा म्हणून, त्या माध्यमातून तोच जातीचा माणूस व्यक्ती म्हणून तो त्याच्या जयंत्या करत आहे आणि तीच गोष्ट प्रस्थापित लोकांना हवी आहे. म्हणून प्रत्येक बहुसंख्य लोक, जसे मान्यवर कांशीरामने 1974 पासून जे मुवमेंट आणली आणि 74 पासून मुवमेंट आणून आजपर्यंत मान्यवर कांशीरामने जी समाज व्यवस्थेबद्दल जे रहस्य शोधून काढलं होतं ते म्हणजे 85% विरुद्ध 15%. म्हणून 85% लोक हे जर कास्टलेस मुवमेंट चालवली तर निश्चितच हे 85%ची लिडरशिप बनेल आणि उद्याचा भारत उज्ज्वल आणि सुजलाम आणि सुफलाम निश्चितच होईल आणि ते बहुजनाच्याच हातात आहेत आणि बहुजनच करू शकतात. प्रस्थापित वर्गातले मनुवादी लोक करू शकत नाही. बरं, बाबासाहेब का दुसरा नाम कांशीराम म्हणून मी काशा घोषणा ऐकलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? का लोक असं म्हणतात कांशीरामला की बाबासाहेब का दुसरा नाम, दुसरे बाबासाहेब म्हणून? कांशीराम बाबासाहेबाचे खरे अनुयायी आहेत. बाबासाहेबांच्या विचाराची मुवमेंट कांशीरामने घेऊन गेलेली आहेत. बाबासाहेबाचा प्रतिविचार कांशीराम आहे
म्हणून कांशीराम हा शब्द प्रचलित सेकंड बाबासाहेब म्हणून समाज तो वापरत आहे. परंतु सेकंड बाबासाहेब नसून बाबासाहेबाचा खरा सच्चा प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कांशीरामला ट्रीट केलं पाहिजे. आपली राजकीय वाटचाल कशी असावी? जात तोडून असावी. जातीला अनुसरून राजकीय मुवमेंट चालत नाही. जातीची मुवमेंट चालेल, जातीचा नेता तयार होईल, परंतु जातीची मुवमेंट होणार नाही. जातीचं नेतृत्व तयार होईल, परंतु बहुजन जातीचं नेतृत्व तयार होणार नाही. मग आम्ही ज्या जाती जन्मलो ते जर जात डेव्हलप करायची असेल तर त्याचा बेनिफिट प्रस्थापित वर्गाला होणार आहे, तो आम्हाला नाही होणार, बहुजन समाजाला नाही होणार. म्हणून प्रस्थापित वर्गाचा विचार करता आपण जातीची मुवमेंट चालू नाही. बाबासाहेबांच्या विचाराची मुवमेंट चालवावी, फुलेंची विचाराची मुवमेंट चालावी, शाहू महाराजांच्या विचाराची मुवमेंट चालावी. कारण यांच्या डोक्यामध्ये जात नव्हती, यांच्या डोक्यामध्ये विचार होता. तो विचार म्हणजे समतेवर आधारलेली समाज व्यवस्था निर्माण करणे, हा त्यांच्या डोक्यातला विचार होता. थँक्यू, धन्यवाद सर.